या व्हिडिओमध्ये आपण अशा काही शब्दांबद्दल शिकणार आहोत जे विज्ञानात वारंवार येतात, जसे की मास, वेट, फोर्स आणि मोशन. ते नेमके काय असतात आणि ते इतके महत्त्वाचे का मानले जातात हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हो, त्यांचे युनिट्स कशा तयार होतात आणि मोजण्याची पद्धत काय आहे हेही आपण शिकणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा आपण मास म्हणजे काय हे समजून घेऊया. मास म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती पदार्थ आहे हे आहे. याला आपण एखाद्या वस्तूमध्ये किती घटक किंवा किती द्रव्य भरलेले आहे असंही म्हणू शकतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे फुटबॉल आणि बास्केटबॉल असतील तर दोघं दिसायला सारखे असेल तरी एक जड वाटेल, कारण त्याचा मास जास्त आहे. मास म्हणजे आकार नाही. मास म्हणजे वस्तूमध्ये किती मटेरियल भरलेलं आहे हे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मास कधीच बदलत नाही. तुम्ही पृथ्वीवर असाल किंवा चंद्रावर असाल किंवा स्पेसमध्ये असाल, मास तेच राहतं. उदाहरणार्थ, जर तुमचं मास पृथ्वीवर 50 kg असेल तर चंद्रावर सुद्धा ते 50 kg असणार. मासचं युनिट आहे किलोग्रॅम. छोट्या वस्तूंसाठी आपण ग्रॅम्स वापरतो, म्हणजे 1 kg बरोबर 1000 ग्रॅम. आता आपण वेट म्हणजे काय हे समजूया. वेट म्हणजे ग्रॅव्हिटी तुम्हाला किती जोरात खेचते हे आहे. वेट म्हणजे तुम्ही काय बनलेले आहात ते नाही, तर तुमच्यावर ग्रॅव्हिटी किती जोरात काम करते हे आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ॲस्ट्रॉनॉट आहात. पृथ्वीवर वेईंग स्केलवर उभारल्यावर तुमचं वेट दिसते 60 kg, पण चंद्रावर जाऊन त्या स्केलवर उभं राहिलं तर ते फक्त 10 kg दाखवतं. म्हणजे तुमचं मास तेच आहे, पण चंद्रावर ग्रॅव्हिटी कमी असल्यामुळे वेट कमी दिसतं. वेटचा फॉर्म्युला आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. पृथ्वीवर ग्रॅव्हिटी आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर तुमचं मास 60 kg असेल तर तुमचं वेट पृथ्वीवर 60 गुणिले 9.8 बरोबर 588 न्यूटन्स असेल. चंद्रावर ग्रॅव्हिटी आहे 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून चंद्रावर तुमचं वेट 60 गुणिले 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 96 न्यूटन असेल. वेटचं युनिट म्हणजे न्यूटन आहे. kg गुणिले मीटर पर सेकंड स्क्वेअर इक्वल टू न्यूटन. आता आपण फोर्स म्हणजे काय हे समजूया. फोर्स म्हणजे कोणताही पुश किंवा पुल. तुम्ही एखादी वस्तू ढकलता किंवा खेचता ते फोर्स आहे. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. इथे मास आहे kgमध्ये, ॲक्सेलरेशन आहे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये, म्हणून kg गुणिले मीटर पर सेकंड स्क्वेअर हे न्यूटन आहे. उदाहरणार्थ, जर एका बॉक्सचं मास 5 kg असेल आणि तुम्ही त्याला 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर याने ढकलता, तर फोर्स बरोबर 5 गुणिले 2 म्हणजे 10 न्यूटन्स. आता आपण मोशन म्हणजे काय हे समजूया. मोशन म्हणजे वस्तू वेळेनुसार आपलं स्थान बदलते हे आहे. म्हणजे काहीतरी चालतंय, फिरतंय, हालचाल करतंय, ते मोशन आहे. मोशन समजण्यासाठी आपण 3 गोष्टी वापरतो, जसे की डिस्टन्स, टाईम आणि स्पीड. डिस्टन्स म्हणजे वस्तूने किती अंतर कापलं हे आहे, आणि याचं युनिट आहे मीटर्स किंवा किलोमीटर्स. टाईम म्हणजे अंतर पार करायला लागलेला वेळ आहे, आणि याचं युनिट आहे सेकंड्स, मिनिट्स किंवा आवर्स. आणि तिसरं आहे स्पीड. स्पीड म्हणजे एखादी वस्तू किती वेगाने चालते हे आहे, आणि याचं फॉर्म्युला आहे डिस्टन्स भागिले टाईम. उदाहरणार्थ, जर बाईकने 100 मीटर्स अंतर 5 सेकंदमध्ये पार केलं तर त्या बाईकचं स्पीड 100 भागिले 5 बरोबर 20 मीटर पर सेकंड आहे. चला तर मग आज काय शिकलो ते पटकन रिवाइज करूया. मास म्हणजे वस्तूमध्ये किती पदार्थ आहे हे आहे. वेट म्हणजे ग्रॅव्हिटी तुम्हाला किती जोरात खेचते हे आहे. फोर्स म्हणजे कोणताही पुश किंवा पुल हे आहे. मोशन म्हणजे वस्तू वेळेनुसार आपलं स्थान बदलते हे आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन काही शिकायला मिळालं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ फ्रिक्शन, ग्रॅव्हिटी किंवा इतर कोणत्या विषयावर पाहायचा आहे का. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.